नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात बहुतेक विद्यार्थी आता सुस्त झालेले दिसत आहे. मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांनी टायपिंग टेस्ट सोडली. बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फायनल आन्सर की किंवा फायनल निकाल कधी लागणार आहे, या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांनी जी काही सेकंड टेस्ट असणार आहे, सेकंड टेस्ट इन द सेन्स सेकंड पेपर इन द सेन्स तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे मित्रांनो, लिपिक पदासाठी. ओके, शिपाई हमालसाठी तर तुमचं ते जे काही स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असणार आहे. पण जे काही लिपिक पदासाठी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी समजून घ्या, बारकाईने समजून घ्या. कारण की चान्स जे आहेत ते चान्स कोणाला मिळतं आणि त्या संधीचं सोनं आपल्याला कसं करायचं आहे ते आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं आहे मित्रांनो. अनुभवाचे बोल असतात, प्रत्येकाचं काहीतरी बॅकग्राऊंड असतं, प्रत्येकजण बोलत असतो, त्या बोलण्यामागे काहीतरी अर्थ असतो आणि ते सहानुभूती असते, कोणाचं नुकसान व्हायला नको. शेवटपर्यंत बघा, नेमकं काय सांगतोय याच्यातनं तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. की निकाल कधी लागणार आहे, फायनल निकाल. तर मित्रांनो, फायनल निकाल जो असणार आहे तो या आचारसंहितेमुळे बहुतेक जे काही गव्हर्नमेंटचे रिझल्ट आहेत ते रिझल्ट होल्ड करण्यात आले. कारण की बघा, निकाल लावला म्हणजे त्यांना पुढची प्रोसेस लगेच घ्यावी लागते. जसं की निकाल लागला म्हणजे तुमचे 15 दिवसामध्ये टायपिंग टेस्ट होणार आहे. मग जर आपल्याकडे त्यांनी निकाल आजच लावून दिला तर 15 दिवसामध्ये आपले टायपिंग टेस्ट होणार आहे का? हे सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि ते आपल्यासाठी फायदेशीरच असतात. बघा, जे काही होतं ते चांगल्यासाठीच असतं. म्हणूनच म्हणतो, निकाल जरी पुढच्या या जूनच्या सेकंड वीकपर्यंत लागला, कारण की पहिल्या आठवड्यात फायनल रिझल्ट आहे लोकसभेचा, तो लोकसभेचा रिझल्ट लागल्या त्याच्यानंतर लगेच जे सगळे काही निकाल असणार आहे ते निकाल डिस्प्ले करण्यात येणार आहे. निकाल त्यांच्याकडे रेडी. आता याच्यामध्ये मित्रांनो समजण्यासारखे, जे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कमी मार्क्स आहेत असे विद्यार्थ्यांची जर टायपिंग टेस्ट चांगली असेल, त्यांचा जर चांगली प्रॅक्टिस असेल तर असे विद्यार्थी इथे नक्कीच सिलेक्शन होणार आहे. कारण की इथे काय आहे, सबसिडीचा गेम आहे. जर तुम्ही पहिली टेस्ट क्वालिफाय झाला तरच तुम्हाला सेकंड टेस्टला बोलवण्यात येणार आहे. आणि जे विद्यार्थी पहिली टेस्ट क्वालिफाय नाही होणार ते तिथेच डिस्क्वालिफाय होतील आणि त्याच्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यांना तिथे चान्स मिळणार आहे. आणि ही जी सबसिडीचा गेम आहे, या सबसिडीच्या गेममध्ये ज्याची मेहनत चांगली, ज्याची प्रॅक्टिस चांगली, जो जिद्दीने मेहनतीने लगनने चांगली प्रॅक्टिस केली असेल त्याचंच इथे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. राहिला जर विषय तुम्ही म्हणाल की मग अजून दुसऱ्या ज्या काही एक्झाम आहेत तिथे पण क्लर्कसाठी टायपिंग आहेत, मग विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी प्रेफरन्स तिकडे देतात. कारण की जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत तिथे फक्त एकच टायपिंग आणि त्या टायपिंगसाठी विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. शिवाय इथला आणि तिथला पगाराचा फरक पण असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पे, भत्ते, ग्रेड पे या सगळ्या गोष्टी जास्त असतात ॲज कम्पेअर टू स्टेट गव्हर्नमेंट. बट जर तुम्हाला खरंच मस्त जिल्हा न्यायालयामध्ये आरामाची नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस थांबवू नका. निकाल तुमचा या येत्या 1 महिन्यामध्ये नक्कीच लागणार आहे मित्रांनो. अजून तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच कळवा. दिवसभराच्या कामाच्या गडबडीमध्ये इकडे जा तिकडे ह्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना, त्यामुळे वेळ मिळत नाही. व्हिडिओ थोडे कमी तयार होत आहे, विद्यार्थ्यांसाठी जास्त बोललं जात नाही. मोजकेच व्हिडिओ आपण बनवतो, जास्त पण तुम्हाला बोर व्हायला नको. म्हणूनच कमी वेळेमध्ये चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, भलेच मग 1 दिवस आड येऊ किंवा 2 दिवस आड येऊ, बट जेन्युइनली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हाच एक उद्देश असतो. धन्यवाद.